नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सोलर पॅनलच्या नावाखाली 8 लाखाची फसवणूक. सोलर पीव्ही मॉड्यूलरचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून कॉलेज कॉर्नर परिसरातील एका व्यापाऱ्याची 8,08,164 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात मुंबईतील कंपनीसह एका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. केशव लक्ष्मीकांत सारडा, वय वर्ष 23, राहणार अंबाई नगर, कॉलेज कॉर्नर, सांगली यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. केशव लक्ष्मीकांत सारडा, वय वर्ष 23, राहणार अंबाई नगर, कॉलेज कॉर्नर, सांगली यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यावरून ध्रुव अग्रवाल आणि सनरूट एनर्जी सोल्युशन कंपनी, युरेका टॉवर, मालाड, वेस्ट मुंबई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयित ध्रुव अग्रवाल यांनी सारडा यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून सनरूट एनर्जी सोल्युशन कंपनीच्या सोलर मॉड्यूलर्सबाबत माहिती दिली. त्यांचा विश्वास संपादन करून 16,16,328 रुपयांच्या मालाची ऑर्डर स्वीकारली. या कामासाठी फिर्यादीकडून ऑनलाईन 8,08,164 रुपये खात्यावर वर्ग करून घेतले. रक्कम मिळूनही ऑर्डर केलेला माल न पाठवता आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.